कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आलाय। आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आलाय। राज्यभरातील शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी या मोर्चासाठी उपस्थित राहिले। काहीही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही। आमच्याकडे आमची काळी आई असू द्या, आम्हाला कोणताच महामार्ग नको अशी ठाम भूमिका या मोर्चात सहभागी झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी मांडली आहे। बघा, शेतकऱ्यांची बागायत जमीन जायची, त्यांच्या प्रपंचावर वरवंटा फिरवायचा आणि हा रस्ता गरज नसलेला रस्ता करायचा, हे काय समाजाच्या हिताचा विचार करता हे काय योग्य होणार नाही आहे। आमचे शेतकरी यामध्ये काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत, भिके कंगाल होणार आहेत, त्यांना काही पुढे आधार राहणार नाही। ज्या जमिनीवर आमच्या अनेक पिढ्या जगल्या, त्यांच्या पिढ्यातलं अनेकांचं शिक्षण झालं, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, त्या जमिनी आता आम्ही जर सरकारला जर अशा फुकापासरी द्यायच्या झाल्या तर हे काय बरोबर होणार नाही। शेतकरी हे काय करू देणार नाही। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असताना प्रामुख्यानं आम्ही 3 महत्वाची कारणं पुढे केली आहेत। पहिलं कारण म्हणजे या शक्तीपीठाला पर्यायी मार्ग असताना तुम्ही या महामार्गाचा अट्टहास कशासाठी करता, हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की हा महामार्ग बांधत असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमीन घेणार आहात, त्यामुळे आधीच अल्पभूधारक असलेला इथला शेतकरी भूमिहीन होणार आहे, तो देशोधडीला लागणार आहे। हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे या भागामध्ये समृद्ध असा निसर्ग आहे, पर्यावरण आहे, आणि हा निसर्ग आणि पर्यावरण हा सह्याद्रीच्या पूर्व उतारा होतो। हा शाहूवाडी, राधानगरी, बुदरगड, आजरा, चंदगड हा सगळा सह्याद्रीचा पूर्व उतारा आहे। हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि इथं पर्यावरणीय अभ्यास न करता तुम्ही शेतकऱ्यांच्या आणि पर्यावरण उद्ध्वस्त करायला निघाला आहे। त्यामुळे या 3 मुद्द्यांवर आमचा विरोध आहे। आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला मुळशी पॅटर्न माहिती आहे, त्यामुळे इथं पैशाची लालच दाखवून इथल्या तरुणाईला बिघडवून इथली जी गावगाड्याची जी संस्कृती आहे, जी मानवतावादी संस्कृती आहे, ती संस्कृती विध्वस्त करून तुम्ही इथं नव विकृतीचं राजकारण आणू पाहताय, म्हणून आमचा याला विरोध आहे। हो, हो, याबरोबरच दुसरा जो मुद्दा आहे म्हणजे की आधीच कोल्हापूर जिल्हा हा महापुरामध्ये सततच्या महापुरानं वैतागलेला आहे। शक्तीपीठ महामार्ग झाला तर त्याचे भराव आणि पूल यामुळे मोठा महापूर येणार आहे, म्हणून आमचा विरोध आहे। खरं तर तुम्ही बघता आहात की गेले अर्धा वर्ष इथला शेतकरी हा वन्य प्राण्यांच्या बरोबर संघर्ष करून कशी तरी शेती पिकवतोय। एकदा का शक्तीपीठ झाला तर पुन्हा एकदा शेतकरी विरुद्ध वन्य प्राणी असा एक मोठा संघर्ष या विभागामध्ये उभा राहणार आहे, म्हणूनच आमचा या मोठ्या प्रकल्पाला विरोध आहे। हा प्रकल्प एका बाजूला शेतकरी उद्ध्वस्त करेल, निसर्ग उद्ध्वस्त करेल, वन्य प्राणी आणि शेतकरी यांचं असलेलं सहजीवन संपुष्टात आणेल, आणि तिसऱ्या बाजूला भांडवलदारांचं हित करणार आहे, म्हणून आमचा याला विरोध आहे।